Welcome to session 3. Okay, in last two session, we see first king of the formula cos A minus B equal to cos A cos B plus sin A sin B. त्याच्यावरनं cos A plus B cos A cos B minus sin A sin B. नंतर 90 मायनसला साईनचं कॉसमध्ये होतं, कॉसचं साईनमध्ये होतं. मग त्याच्यावरनं आपण काढला साईन ए प्लस बी, साईन ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी आणि त्यांच्यावरचे काही प्रॉब्लेम्स इथपर्यंत आपण आला. ओके, आता ती जी पहिली एक्सरसाइज आहे 3.1 तिच्यामधले आणखी काही एक्झाम्पल्स आपण ट्राय करणार. ओके, बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉट ऑफ 225 डायरेक्टली. ओके, आता फॉर्म्युला मिळाला आहे आपल्याला. ओके, कॉट म्हणजेच काय माहिती आहे, कॉस ऑफ 225 माहीत नाही, मग त्याच्या जवळचे दोन अँगल बघा. कॉस 180 कॉट कॅन बी रिटर्न ॲज कॉस अपॉन साइन. एम आय करेक्ट? कॉस अपॉन साइन मीन्स कॉट. Now by using cos A plus B and sin A plus B दोन फॉर्म्युले आपण वापरणार. कोणता? cos A plus B and sin A plus B. And what is that? These are cos A plus B. cos A म्हणजे आता 180, cos B, cosच्या फॉर्म्युला cos एकत्र, sin एकत्र आणि sin अपोजिट मायनस sin 180 into sin 45 upon sin A plus B, sin A cos B, साईनला जे साईन असेल तेच असतं, उलट्या करायचं फक्त. cos 180 into sin 45 डिग्री. काढा तुमचा टेबल. cos 180 minus 1 cos 45 1 upon root 2 sin 180 बघा तुमच्याकडे आहे sin 180 0 into sin 45 1 upon root 2 upon 180 म्हणजे कोणता माहिती आहे ना, हा अँगल आहे आणि या पॉईंटचे कॉर्डिनेट आपण घेतले होते 1. हा म्हणजे कॉस आहे, हा म्हणजे साइन आहे. कुणाची किंमत आहे ही 180 डिग्री. ओके, साइन 180 0 इंटू 1 अपॉन रूट 2 मायनस प्लस कॉस 180 मायनस 1 इंटू साइन 45 1 अपॉन रूट 2. ओके, 0 इंटू समथिंग 0 इंटू समथिंग 0 काय राहिलं, मायनस 1 अपॉन रूट 2 मायनस 0 प्लस मायनस 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2 विच इज इक्वल टू 1. आणि हे झालं तुमचं ॲन्सर आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, बघा काही टिपिकल आहे का. ओके, मोर प्रॉब्लेम बघा. प्रूव्ह दॅट cos of pi by 2 minus x into cos of pi by 2 minus y minus sin of pi by 2 minus x into sin of pi by 2 minus y. दोन प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करता येतील. दोन प्रकारे. पहिला सिंपल वे दाखवतो तुम्हाला. लेफ्ट हँड साईड घ्यायची. प्रूव्ह दॅटचं प्रॉब्लेम आहे cos of pi by 2 minus x into cos of pi by 2 minus y minus sin of pi by 2 minus x into sin of pi by 2 minus y. If pi by 2 minus x equal to a and pi by 2 minus y equal to b, then above formula becomes cos A cos B minus sin A into sin B
एम आय करेक्ट? कारण तोच अँगल आहे जो कॉटचा आहे तोच साईनचा आहे. इथं जो कॉटचा आहे तोच पुन्हा इथं आहे, पण अँगल दोनच आले. ओके, हा कसला फॉर्म्युला आहे? कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी हा कसला फॉर्म्युला आहे? कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. पण ए म्हणजे कोण आहे? व्हॉट इज ए? विच इज इक्वल टू ए मीन्स π/2 मायनस एक्स प्लस बी मीन्स π/2 मायनस वाय. एम आय करेक्ट? इक्वल टू π/2 प्लस π/2 π/2 प्लस π/2 पाय मायनस एक्स मायनस वाय. एम आय करेक्ट? इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस एक्स प्लस वाय. फॉर्म्युला वापरा किंवा डायरेक्ट माहिती असेल तर करा, मला नाही फॉर्म्युला माहिती. ओके, दॅट इज इक्वल टू कॉस पाय इंटू कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस पुन्हा कोणता? कॉस ए मायनस बीचा कॉस ए कॉस बी प्लस साईन ए इंटू साईन बी. हा फॉर्म्युला वापरला आणि टाका किमती. पाय म्हणजे किती? 180. कॉस 180ची किंमत -1 इंटू कॉस ऑफ एक्स प्लस वाय. साईन 180ची किंमत 0 इंटू साईन एक्स प्लस वाय. ही टर्म काय झाली? 0 झाली. -1 इंटू कॉस मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय आणि ही झाली राईट हँड साईड तुमची तयार. आणि असा हा प्रॉब्लेम. हा एक मार्ग. तर एखादा म्हटलं असतं सर मला माहिती आहे 90 मायनसला कॉसचं रूपांतर साईन होतं, साईनचं रूपांतर कॉस होतं, मग इथं आलं असतं साईन एक्स साईन वाय मायनस कॉस एक्स कॉस वाय. निगेटिव्ह कॉमन घ्या. म्हणजेच याला आणखी एक मार्ग होता बघा. जर असं न करता तुम्ही फॉर्म्युला वापरला असता तर हा प्रॉब्लेम अजून शॉर्टकट आला असता. विच इज इक्वल टू 90 मायनस आहे कॉटचं रूपांतर साईन होईल, 90 मायनस आहे कॉटचं रूपांतर साईन होईल, मायनस 90 मायनस फर्स्ट क्वाड्रंट आहे फक्त साईनचं कॉस कॉटचं साईन. मला फॉर्म्युला ॲडजस्ट करायचं आहे. निगेटिव्ह साईन आउटसाईड घ्या आणि बघा कॉस एक्स कॉस वाय. साईन निगेटिव्ह बाहेर घेतला तर इंटरचेंज होईल आणि हा आला तुमचा फॉर्म्युला. कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी हा कुणाचा फॉर्म्युला आहे? कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, बघा मागचे होऊ शकतं असे एक एक प्रॉब्लेम 2-2 3-3 प्रकारे सॉल्व करता येतो असा हा प्रॉब्लेम. ओके, टर्न टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम. 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस tan x ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू tan ऑफ π/4 प्लस एक्स अपॉन tan ऑफ π/4 मायनस एक्स. आता फॉर्म्युला वापरायला चान्स कुठं आहे? तर फॉर्म्युला इकडे आहे ए प्लस बी ए मायनस बी. मग कन्सिडर राईट हँड साईड. जिकडं चान्स आहे तो पार्ट घ्या. tan ऑफ π/4 प्लस एक्स अपॉन tan ऑफ π/4 मायनस एक्स. वापरा फॉर्म्युला. tan a प्लस बी. tan a प्लस बी काय फॉर्म्युला? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b हा झाला तुमचा न्यूमरेटर अपॉन tan a मायनस b tan π/4 मायनस tan x अपॉन 1 प्लस tan π/4 इंटू tan x. वापरला फॉर्म्युला. टाका किमती. tan 45 म्हणजे tan 45 π/4 म्हणजे tan 45 आहे 1. मग 1 प्लस tan x अपॉन 1 मायनस 1 इंटू tan हा झाला तुमचा न्यूमरेटर अपॉन 1 मायनस tan अपॉन 1 प्लस 1 इंटू tan
एक्स हा झाला डिनॉमिनेटर, भागिले उलट गुणिले 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स इंटू 1 प्लस टॅन एक्स अपॉन 1 मायनस टॅन एक्स अँड विच इज इक्वल टू, ही झाली तुमची RHS. 1 प्लस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 मायनस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अँड विच इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड अँड प्रॉब्लेम इज ओव्हर. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. काही शंका आहे का बघा, एकदम सिंपल पार्ट. प्रूव्ह √2 इंटू कॉस ऑफ π/4 मायनस ए इक्वल टू कॉस ए प्लस साईन ए. हे एकदम सिंपल पार्ट. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. कॉस ए मायनस बी, कॉस 45 आणि साईन 45च्या किमती टाकून द्या. बाहेरच्याने कसं, लेट अस सी फर्स्ट. लेफ्ट हँड साईड √2 इंटू कॉस ऑफ π/4 मायनस ए इक्वल टू √2 इंटू ओके कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ओके, आपल्याला एका अँगलची किंमत माहिती आहे. कॉस 45 साइन 45 π/4 म्हणजे 45. 1/√2 कॉस ए प्लस 1/√2 साइन ए. बाहेरच्या आणि मध्ये गुणा. यू गॉट डायरेक्टली RHS कॉस ए प्लस साइन ए अँड दॅट इज राईट हँड साईड अँड ओव्हर. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, बघा आणखी हा होमवर्कचा प्रॉब्लेम बघा. लेफ्ट हँड साईड या, दोन फॉर्म्युले वापरा आणि साइन एक्स साइन वायने डिवाइड करा. कॉस अपॉन साइन कॉट. डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळेल. काय करायचं, लेफ्ट हँड साईड घ्यायचं, कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरायचा आणि डिवाइड बाय साइन एक्स साइन वाय. तुम्हाला डायरेक्टली RHS मिळेल. ओके, हा तुमचा प्रॉब्लेम. कम टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. कॉस एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स मायनस वाय इक्वल टू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर वाय. टेक लेफ्ट हँड साइड इक्वल टू कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू कॉस ऑफ एक्स मायनस वाय that is equal to cos x plus y cos x cos y minus sin x sin y. Again cos x cos y plus sin x sin y. Am I correct? cos x cos a cos b मायनस साइन ए साइन बी. cos ए तोच फॉर्म्युला, फक्त साइन चेंज. a मायनस बी a प्लस बी हा पूर्ण a आहे, हा पूर्ण b आहे. मग a मायनस बी a प्लस बी कुणाचा फॉर्म्युला माहिती आहे ना, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर. cos स्क्वेअर x cos स्क्वेअर y मायनस साइन स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर वाय. आता आन्सर काय पाहिजे, कॉस स्क्वेअर वाय पाहिजे. म्हणजे कोण नको इथं, कॉस स्क्वेअर एक्स नको. इकडे साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कोण नको, साइन स्क्वेअर वाय. यांच्या किमती टाका बाय युजिंग आयडेंटिटी. कॉस स्क्वेअर एक्सची किंमत काय माहिती आहे ना, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 मायनस साइन स्क्वेअरची किंमत 1 मायनस कॉस स्क्वेअरची किंमत 1 मायनस साइन स्क्वेअर. बस ओनली सिम्प्लिफाय. बघा सिम्प्लिफिकेशन करून बाहेरच्या मध्ये गुणलं तर 1 इंटू कॉस स्क्वेअर वाय मायनस साइन स्क्वेअर वाय साइन
स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय, याने दोघांनाही गुणलं, मायनस साइन स्क्वेअर इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, हा मायनस प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर वाय, ही टर्म आणि ही टर्म दोन्ही काय झाल्या, अपोजिट साईन आहे, सेम टर्म कॅन्सल झाल्या आणि ही बघा उरली तुमची RHS cos square y minus sin square x, and this is nothing but right hand side. Okay, this is the right hand side. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, tan 5a minus tan 3a upon tan 5a plus tan 3a equal to sin 2a upon sin 8a. आपल्याकडे tan a मायनस tan b चा रिझल्ट नाही आहे, मग आपण लेफ्ट हँड साईड घेणार. ओके, ही घेतली आपण लेफ्ट हँड साईड या प्रॉब्लेमची. ओके, आता फॉर्म्युला नाही, मग टॅनचं रूपांतर साईन आपण कॉसमध्ये करूया. म्हणजेच काय होईल बघा, साइन 5a अपॉन कॉस 5a मायनस साइन 3a अपॉन कॉस 3a होल अपॉन साइन 5a अपॉन कॉस 5a प्लस साइन 3a अपॉन कॉस 3a इक्वल टू, काहीच नका करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन 5a इंटू कॉस 3a माइनस कॉस 5a इंटू साइन 3a अपॉन दोघांचा गुणाकार कुठेही डिनॉमिनेटरला येईल, कॉस 5a इंटू कॉस 3a अपॉन साइन 5a इंटू cos 3a प्लस cos 5a इंटू sin 3a अपॉन cos 5a इंटू cos 3a, बोथ हॅविंग सेम डिनॉमिनेटर, दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. कट करा, काय राहिलं बघा डिनॉमिनेटरला, काय राहिलं न्यूमरेटरला, साइन 5a इंटू कॉस 3a माइनस कॉस 5a इंटू साइन 3a होल अपॉन साइन 5a इंटू कॉस 3a प्लस कॉस 5a इंटू साइन 3a. साइन a कॉस b मायनस कॉस a साइन b, हा कुणाचा फॉर्म्युला आहे, साइन a मायनस b चा फॉर्म्युला आहे. सिमिलरली हा साइन a कॉस b कॉस a साइन b, साइन कॉस इंटरचेंज झालं की साइनचा फॉर्म्युला, आणि जे मिडलचं साइन असेल तेच दोघांच्या मध्ये घ्या, प्लस साइन a मायनस b चा हा फॉर्म्युला आहे, साइन a प्लस b, अँड विच इज इक्वल टू 5 मायनस 3 2a, 5 प्लस 3 8a, and I think this is your right hand side. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काही टिपिकल आहे का, एकदम सिंपल प्रॉब्लेम. ओके, थोडासा वेगळा प्रॉब्लेम बघा, tan 8 थीटा मायनस tan 5 थीटा मायनस tan 3 थीटा इक्वल टू प्रॉडक्ट. एक नेहमीपेक्षा वेगळा प्रॉब्लेम, याला मार्गसुद्धा बघा, थोडंसं थिंकिंग केलं तर 5 प्लस 3 8 थीटा, म्हणजे या दोघांची समचा हा पहिला अँगल आहे, 5 प्लस 3 8 थीटा. म्हणजेच मला काय म्हणायचे बघा, tan 8 थीटा कॅन बी रिटर्न ॲज tan ऑफ 5 थीटा प्लस 3 थीटा. इट ओके. आता याच्यासाठी नाही, पण याच्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे, tan a प्लस b, tan a प्लस b tan 5 थीटा प्लस
tan 3 थीटा, वरती प्लस असेल तर 1 मायनस tan A tan B tan 5 थीटा इंटू tan 3 थीटा. एम आय करेक्ट? ही कुणाची किंमत आहे? tan 8 थीटाची. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू tan minus tan theta into this as it is tan 8 theta into tan 5 theta into tan 3 theta equal to काय राहिलं? न्यूमरेटर tan 5 theta प्लस tan 3 theta. आणि काहीच नका करू, ही टर्म आणि ही टर्म ओनली इंटरचेंज करा, तुम्हाला डायरेक्टली युअर आन्सर मिळेल. कसा? बघा, tan 8 theta this come when goes to left side it changes its sign, tan 5 theta minus tan 3 theta आणि ही मायनस आहे, जेव्हा राईटला जाईल तेव्हा इट बिकम्स प्लस tan 8 theta इंटू tan 5 theta इंटू tan 3 theta and hence your answer. आणि असा हा तुमचा answer. ओके. वन मोर प्रॉब्लेम. बघा हा प्रॉब्लेम. cos 27 प्लस cos 27 प्लस sin 27 cos 27 प्लस sin 27 अपॉन cos 27 मायनस sin 27. इकडे cos आहे, इकडे sin आहे, तिकडे cos आहे, इकडे sin आहे, वेगवेगळं आहे. ओके. मग काय करायचं? हाही दोन प्रकारे सोडवता येतो, पण पहिल्यांदा मग माझ्याकडे फक्त 72 आहे, मी RHS घेणार. बघा, tan ऑफ 72 डिग्री कॅन आय एक्सप्रेस ॲज अ, एक यातला अँगल नोन असेल म्हणजे ज्याच्या किमती तुम्हाला माहिती आहे असा अँगल. 70च्या जवळचा 60 पण आहे, 45 प्लस बघा 72 मधनं दिलेला अँगल वजा करा, 7 आणि 5 12, किती राहिले हो? 45. म्हणजेच काय, हा मला असा लिहिता येईल. 45 काय घेतला मला? तिकडे 27 आहे, इकडे 72 आहे. मग असा कोणता अँगल येईल? तर मी दोघांची सबट्रॅक्शन केली, तो अँगल मिळाला. 72 मधनं 27 गेलं 45, 45च्या लँग्वेजमध्ये आहे. आला का फॉर्म्युला? बघा, आला फॉर्म्युला. tan A प्लस B विच इज इक्वल टू tan A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan A tan B. What is value of tan 45? 1 plus tan 27 upon 1 minus 1 into tan 27. Tan can be written as sin 27 upon cos 27. टॅनचं रूपांतर साइन अपॉन कॉसमध्ये करा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजेच काय होईल? याचा डिनॉमिनेटर याने याला गुणा, याने याला गुणा, दोघांचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला. म्हणजेच काय येईल? cos 27 प्लस sin 27 अपॉन cos 27 मायनस sin 27. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून, आणि हीच तुमची मला वाटतं लेफ्ट हँड साईड आहे. असा हा तुमचा एक छानसा प्रॉब्लेम. ओके, असेच काही प्रॉब्लेम आपण आणखी घेऊ पुढच्या सेशनमध्ये. अप टिल वी स्टॉप हिअर. ओके, थँक्यू.